चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. कामे न सांगता करी, कामे न सांगता करी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो सा. मी बराबर आहे. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या परिचयाचा प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचा पत्ता या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती यथामती यथावकाश यथासमज सात्विक तात्विक वास्तविक काही चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, इंजेगाव सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने सर्वांच्या आर्थिक मानसिक सर्व सहयोगातून आणि अनेक साधुसंत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने गेली 15 वर्षापासून चालू असणारा हा उत्सव, त्याला हे 2024 वर्षे ही अपवाद नाही आहे. सकल साधुसंतांच्या कृपा आशीर्वादाने परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ विशिष्ट वशिष्ठ असे सर्व महानुभाव त्रिवेणी संगम 4 गावामध्ये असे आहे का? 4 गावचा बर इथे इंजेगाव लिहिलं बरं. अरे रामकृष्ण हरी, क्षमा करा. इंजेगाव, धामोनी, डिघोळ देशमुख, डिगोल 10 आणि डिगोळ देशमुख या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असणारा हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह तथा शिव महापुराण कथा श्री आदरणीय वंदनीय महंत वासुदेवदास महाराज टाकळीकर महाराजांच्या श्रीमुखातून आपण ही कथा श्रवण करत आहात. श्री हरिभक्तिपरायण विशाल महाराज प्रभाकर राठोड, गणेश महाराज उखळीकर अन्य सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असणारा हा उत्सव आणि आजच्या कीर्तनाचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे असे श्री हरिभक्तिपरायण बालासाहेब संभाजी कराड आणि श्री पंडित उत्तमराव कराड ज्यांनी आता हार घातला आणि मला हरवून टाकलं असे हे 2 महानुभाव, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. माझे यजमानपद त्यांनी घेतलं म्हणून नाही, परंतु सप्ताहामध्ये जोही कोणी यजमान बनतो आणि एका कीर्तनाचा भार स्वतः विको कमी करा तो रिपीट, एका कीर्तनकाराची बिदागी, एका कीर्तनकाराची दक्षिणा, जे तुम्हाला म्हणायचं ते, ही मोठं एक भार जो व्यक्ती स्वीकारतो त्या व्यक्तीचं कौतुकसुद्धा होणं गरजेचं आहे. कारण अर्थाच्या द्वारा तुम्ही तुमची प्रसिद्धी पण करावी
त्याने तुम्हाला कीर्ती प्राप्त व्हावी यासाठी अर्थ हा उपयोगासाठी आणला, याच्यात काहीही शास्त्राला ह्या गोष्टी मान्य आहेत. तुम्ही तुमची कीर्ती मिळवा म्हणून तर दशांश करा असं सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा दोघांचा आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी वंदन करून सेवेला शुभारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल हल्ली लोकांकडे बघितल्यानंतर लोकांकडे लौकिक संपत्ती भरपूर आहे. पूर्वीच्या मानाने आता लोकांकडे सुविधा व्यवस्था अधिक आलेल्या आहेत. पूर्वीचा कीर्तनकार आळंदीतून एसटीने इथपर्यंत येत होता. आज कीर्तनकार 4 वाजता निघाला तरी 9 वाजता 9:15 वाजता कीर्तनाच्या जागेवरती हजर होतो. ही व्यवस्था सर्व काही अनुकूल प्रत्येकाला झालेले आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येकाकडे ही व्यवस्था उपलब्ध आहे. तरीही माणसं उदास आहेत. तरीही माणसाची पूर्णता त्याच्या चेहऱ्यावरून वाटत नाहीये की हा तृप्त झालेला आहे, हा संतुष्ट आहे, याची तृप्ती झाली, हा निश्चिंत आहे, याला एक विशेष विसावा प्राप्त झालेला आहे असं चेहऱ्याकडे बघून वाटत नाहीये. तुम्ही मी एकाच वाटसरू आहेत. फक्त मी बोलतोय, आपण फक्त चिंतन करत आहोत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती समाधान नाहीये, समाधान नाहीये. व्यवस्था सर्वांकडे आहे. जगत लोकांच्या हातात आहे. आज जग लोकांच्या हातामध्ये आहे. परंतु तरीही चेहऱ्याकडे बघितलं बरं, पूर्वीसारखी आमचे राऊत बाबा म्हणत असतात की पूर्वीपेक्षा आहाराची व्यवस्था सुद्धा उत्तम आहे. हे म्हातारे माणसं सांगतात की आम्ही कळण्या कोंड्याच्या भाकरी खाल्ल्या म्हणतात ना. मग एवढी त्यांच्याकडे त्या टायमाला दुर्भिक्ष होतं, एवढी अव्यवस्था, एवढी अर्थाची कमी पूर्वीच्या काळामध्ये होते. आज त्याचा विचार केला तर अधिक आहे. तरीही माणसाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही आहे, समाधान नाही आहे. का नाही आहे? त्याचं कारण संत सांगतात, समाधान हे व्यवस्थेतून प्राप्त होत नाही, तर समाधान हे अवस्थेतून प्राप्त होत असतं. पुन्हा एकदा वाक्य बोलतो, समाधान हे सुविधेतून प्राप्त होत नाही आहे, समाधान हे परमार्थातून प्राप्त होतं. म्हणून करावी तातडी परमार्थी. म्हणून लोक 10:30 जरी वाजले तरी कीर्तनाचीच वाट पाहतात, पुढाऱ्याची नाही लोक वाट पाहत. का बरं? लोकांनी अनुभव घेऊन या भौतिक जगतातील जेवढ्याही उपकरणं आहेत हे, या सर्व उपकरणामध्ये सहभागी होऊन त्याचा आस्वाद घेऊन त्याचा उपयोग करून तरीही त्यांना तिथे समाधान प्राप्त झालेलं नाही आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा समाधानाच्या शोधात आहे. आणि ते समाधान कुठे मिळेल तर मग त्यांच्यासाठी फक्त एकच ठिकाण आता त्यांना दिसतं, ते म्हणजे सत्संग, ते म्हणजे परमार्थ, ते म्हणजे सप्ताह, ते म्हणजे दिंडी, ते म्हणजे पंढरपूर, आळंदी, पैठण, वारी. आणि तिथे गेल्यानंतर माणसाला एक सात्विक समाधान प्राप्त होतं. म्हणून लोक परमार्थाच्या दिशेने अधिक पूर्वीपेक्षा सहभागी होण्यासाठी उपयुक्त झालेले आहेत. झाले समाधान देखिले नोटाचे बंडल, नाहीये. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेसे मना येत नाही नाराज. आपण नेमके तिथंच उठतो बरं का. आता उठावेसे मना, आता उठाव वाटत नाही, परंतु तिथंच आपल्याला उठावं लागत. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थाकडे समाजाची ओढ अधिक झालेली आहे. अधिक पूर्वीपेक्षाही विचाराने
प्रगल्भ होऊन माणसं मंडपात येत आहेत आणि कीर्तनकाराच्या समोर बसतायत आणि तो शोध घेण्यासाठी लोक मग कधी कधी गाव सोडून जंगलामध्ये 4 एकरच्या मोकळ्या जागेमध्ये बसतायत. मग कोणी दूर बसतंय, कोणी कुठेही बसे नका, परंतु त्यांना माहीत आहे इथे गेल्यानंतर की वेगळं समाधान प्राप्त होणार आहे. व्यवस्था, पुन्हा एकदा सूत्र लिहून घ्या, व्यवस्था ही फक्त सुविधा देऊ शकते, समाधान नाही. पुन्हा एकदा वाक्य बोलतो, व्यवस्था, धन, पैसा ह्या सुविधा माणसाला फक्त, आपल्याला फक्त सुविधा देऊ शकतात, समाधान नाही आहे. समाधान फक्त परमार्थात आहे आणि त्या दिशेने लोक जंगलात जरी सप्ताह असला तरी येत आहे. मग इथं काय भेटतं? इथे सत्संगात मधून आपल्याला अमृत तुल्य अशा कथा श्रवणाला भेटतात. सत्संग है एक, विकू द्या, अमृत सागर. सत्संग है एक अमृत सागर, जितना चाहो भर लो गागर, जीवन को बनाना है ओ, यदि कुछ पाना है तो भैया सत्संग एक ठिकाना है, शाम से मिलने का सत्संग एक ठिकाणा. मी नुसतंच गीत म्हणत नाही, प्रमाण पण देतो. संत संग करा तुम्ही, हरी भजन करा, मनोमार्गे गेला तो इथेची मुकला. बर, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपतीने पंथे, आकळावा श्रीपतीने जे संगती मनोमार्ग गती, स्वतःचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. समाधान प्राप्त करून घ्यायचा असेल तर परमार्थ एवढीच जागा आता शिल्लक आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणले, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. सुविधा वेगळ्या, सुख वेगळं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण सुख शब्दाचा अर्थ कधी कधी लोक सुविधेच्या अर्थाने घेतात, पण सुख या शब्दाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराज उपकरणाच्या द्वारा प्राप्त होतं त्याला सुविधा म्हणतात, ते सुख नाहीये. ज्ञानोबरायाने सुखाची व्याख्या, समाधानाची व्याख्या काय केली? किंबहुना सोय जीव आत्म या तेला आहे, तेथ जे जे होय तया नाम सुख. विठ्ठल विठ्ठल. अंतकरण एकदम रिक्त व्हावं आणि कारण नसतानी डोळ्यातून अश्रूच्या धारा लागाव्यात आणि भगवंताचं स्मरण करता करता गदगद गिरा बहे जल नीरा कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. याला ज्ञानेश्वर महाराज सुख म्हणतात, याला ज्ञानेश्वर महाराज समाधान म्हणतात. एखादी कथा श्रवण करता करता आपण त्या भावदशेत जाऊन
आपण त्या स्थितीवर जाऊन जर ती स्थिती प्राप्त होत असेल, कंठी प्रेम दाटे नैने निरलोटे, तर समजून घ्यावं जगातलं सर्वस्व सुख, जगातलं सर्व समाधान मला आज प्राप्त झालेलं आहे. कारण हृदयी प्रगटे रामरूप. मग ते कुठं घडू शकतं? सत्संगाच घडू शकतं. म्हणून करावी तातडी परमार्थी. मग देव मिळाल्याशिवाय सुख मिळणार नाही. सुख म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजेच सुख आहे. हो सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख म्हणजेच परमात्मा आहे. आणि मग तो परमात्मा प्राप्त केल्याशिवाय माणसाने मरू नये, मरू नये. आणि जर मेला तर तो मानव म्हणूच नाही. मग तसाच जर मेला तर आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला व्यर्थ बापुडा गेला. कसा घोडा आणला होता? ऐकलं असेल ना तुम्ही कधीतरी. कशाला मी माझा वेळ घालू. कसा घोडा आणला होता? जसा आणला होता ना तसाच गेला म्हणे. जसा आणला होता तसाच गेला. कारण त्यांनी चोरूनच आणला होता. मला वेळ नाही घालायचा म्हणून ना, कारण जास्त पाल्लाळी दृष्टांत सांगायचं काही कारण नाहीये. जसा घोडा आणला, कारण ज्यांनी चोरून आणला, ज्याचा होता त्यांनी सुद्धा चोरून आणला होता. आणि बाजारात ज्यांनी घेतला ना त्यांनी सुद्धा चोरून आणला. एवढ्यात समजून घ्या. कसा द्यायचा घोडा? 1,00,000 रुपये. 1,00,000 एवढा महाग नाही. मग स्वस्त आहे. मग स्वस्त आहे तर एवढा स्वस्त का देताय? काही खोडताय ना घोड्यामध्ये? चालून बघा, चालून बघा. ठीक आहे म्हटले. आता ज्यांनी बाजारात उभा केला होता का त्यांनी पण चोरूनच आणला होता. ठीक आहे 1,00,000 रुपये देतो, ज्या खोगीर लगाम लावून बघू त्याच्या कसा चालतो. तर बस सर्व लावून दिलं. खोगीर लावला, लगाम लावला, घोड्यावर बसला, घोडा पळवला, गेला घोडा. असं थोड्या वेळाने एक दुसरं गिऱ्हाईक आलं, अगोदर आलेलं. घोडा विकला? हो विकला ना. लय लवकर विकला, वेळ कमी आहे म्हणून. वेळ कमी म्हणून लवकर विकला. केवढ्याला विकला? ते म्हणले जेवढ्याला आणला ना तेवढ्यालाच विकला. जसा आणला तसा गेला. फक्त पटवून द्यावं, सर्वांना कळावं म्हणून एवढा विस्तार केला. नाही तर एवढंही सांगायचं काही कारण नाही. जसा आणला तसाच घोडा गेला. मी त्या घोड्याच्या बाबतीत नाही बोलत आहे. हा, मी 4 पायाच्या घोड्याच्या बाबतीत नाही बोलत, 2 पायाच्या घोड्याच्या बाबतीत बोलतो. काही काही घोडे जसे आले ना तसेच गेले. अजून पंढरीची वारी यांनी कधी केली नाही, आळंदी अजून पाहिली नाहीये. संतांनी एवढं सांगितलं, जा रे जा, जा रे जा अलंकापुरासी. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक. एवढे प्रमाण ऐकले वा, पण नाहीच गेला पंढरपूरला, नाहीच पंढरपूरला गेला. बस जसा आणला ना तसाच गेला. कोण कोण म्हणा ना. हेच तर मला तुमच्याकडनं ऐकायचं होतं. घोडा घोडा विठ्ठल 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 याहून काय हीन याती. हा नाथबाबा त्याच्या पुढे गेले. नाथबाबा म्हणले यांना यांना जनावराची तरी उपमा कशी द्यावी. विठ्ठल विठ्ठल तो परमात्मा प्राप्त करून घेतला पाहिजे, त्याचा शोध केला पाहिजे. कोण शोध करून देईल? तो संत सांगतील आपल्याला. शोधून आले संत हिताहित जगाचे. त्यांच्याजवळ जावं, त्यांच्याजवळ जाऊन बसावं, त्यांना विचारावं, महाराज सांगा ना मला तो देव कधी मिळेल, तो देव कुठे असतो. असा शोध करण्यासाठी आपण तो पत्ता संताकडे जाऊन विचारावा. संतच त्याचा पत्ता सांगू शकतात. सांगा ना महाराज तो भगवंत कुठे असतो. आणि तो परमात्म्याचा पत्ता जोपर्यंत आपल्या डायरीत मिळत नाही तोपर्यंत आपण या मृत्यूलोकात येऊन काहीच मिळवलं नाही. विठ्ठल तुम्ही मी सर्वांनी, मी फक्त बोलण्यासाठी उभा आहे. तुम्ही मी सर्वांनी जोपर्यंत त्या परमात्म्याचा पत्ता प्राप्त केला नाही आपण,
तोपर्यंत आपण काही प्राप्त केलं नाही. तस्य जन्म निरर्थका हा. म्हणून पत्ता लिहून घ्या. तुकाराम महाराज म्हणले मी सांगतोय. आपण आम्हाला नाही गरज त्या पत्त्याची. एवढं काय त्यासाठी सांगितलं. त्या भगवंताची त्याचा पत्ता आम्हाला प्राप्त करून आम्हाला काय मिळणार काय आहे सांगितलं मी आतापर्यंत काय मिळणार आहे. आता ते काय आम्हाला कळत नाही. त्याच्याशिवाय काय नाही. आमचे भौतिक जगत आता सर्व रममान झालेलो आहे. नेमका त्या भगवंताची प्राप्ती कशासाठी करायची. कशासाठी गरज आहे. गरज आहे. अत्यंत गरज आहे. काही गरज नाही. चारवाकवादी लोक म्हटले काही गरज नाही आहे. का बरं. तो भगवंत काय देतो आम्हाला. सर्व काही आम्ही आमच्या प्रयत्नाने प्राप्त करतो आहोत. नॉलेज इज पॉवर. सर्व आम्ही आमच्या सत्तेने प्राप्त करतो. लात मारी तिथे पाणी काढण्याची ताकद आमची आहे. काय भगवंताची गरज आहे. असेही काही भामटे म्हणणारे असतात. काही त्या देवाची गरज नाही म्हणतात. त्या देवाचीच गरज आहे. हे खरं सांगू. बंगला गाडी हे खरे तर दुर्योधनाचे विचार आहेत. हे दुर्योधन सुद्धा म्हणायचा बंगला गाडी वाडी माडी बॉडी सर्व मिळालं तर देवाचं काय घेणं देणे आपल्याला. काय गरज आहे देवाचं. खरं सांगू. बंगला गाडी वाडी माडी हे देहासाठी आहेत. परंतु आत्मसमाधानासाठी आपल्याला देवाचीच गरज आहे. हो म्हणून त्या देवाचा पत्ता मी तुम्हाला सांगतो. आणि आता जरी त्या पत्त्याची गरज वाटत नसेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हटले एक वेळ तर निश्चित येणार आहे अशी की तिथे त्या भगवंताच्या पत्ता आपल्याला जवळ पाहिजे होता असं आपल्याला अवश्य वाटणार आहे. कोणती वेळ ती. ती वेळ म्हणजे अंतकाळ. का बरं. कारण तिथं सोडवणारा फक्त परमात्मा आहे. तिथे सोडवणारा परमात्मा आहे. म्हणून तिथं दुसरं कोणी सोडवत नाही. कोणी सोडवत नाही. हो कोणी सोडवत नाही. कुणी म्हणजे कुणीच नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी की तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी तुझ नमो तुझ नमो. म्हणून तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी तुझ नमो तुझ नमो. तिथे फक्त तो परमात्मा सोडवणार आहे. बाकी कोणी नाही. कोणी नाही म्हणजे कोणी नाही. महाराज काय तुम्ही जी यादी दिली ना हां त्या यादीमध्ये एक जणाचं नाव नाही. ते तरी आम्हाला सोडविल का नाही. आता तुम्हाला कळलं का यादी कोणती कोणती झाली. काय माहीत म्हणून आम्हाला सांगावं लागतं. म्हणून तर कीर्तनकार बोलावं लागतो. बघा प्रमाणामध्ये कुणाकुणाचं नाव घेतलं. कोणी सोडवणार नाही आहे. कुणीच नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे एवढी यादी दिली. हे तो सुखाची मांडणी हे पण नाही सोडवणार. तेथे कोणी सोडविना एका इथे ही एवढी यादी दिली ना महाराज. अहो तिथे एकाचं नाव नाही. कोणाचं नाव बघा शोध घ्यावं. कोण कोण नाही तर इथं माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निवडणार इष्ट मित्र स्वजन सखे कुणाचं नाव नाही. आपल्या घरातलं चाललंय विचार. आता आपल्या घरात ते म्हणतात बायकोचं नाव नाही. नाही ना खरंच नाही ना. बरोबर बोलले ते. काय चुकीचं थोडे बोलले महाराज. तुम्हाला मंडपात तुमची बायको आठवू नये काय म्हणावं तुम्हाला. आता एवढ्या याच्यात विसरून गेले उद्या खायला भेटणार नाही. तिचं आठवण करा. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र. ती आमची पत्नी तर सोडविल का नाही आम्हाला तिथे संकटातून. कोणत्या अंतकालीच मामे तिथं सोडविल का नाही. कारण तिच्यासोबत आम्ही सप्त फेऱ्या घेतलेल्या आहेत. ती सोडविल का नाही. महाराज म्हटले ती पण सोडवणार नाहीये. सेजेची कामीन दूर राहे. आता ज्ञानेश्वर महाराजांना विचारले ना. कारण पहिलं प्रमाण ज्ञानेश्वर महाराजाचे.
माता पिता हे ज्ञानोबा राय म्हणजे बराबर आहे तुझं, पण तो अनुभव मला नाही आहे. कोणता? पत्नीचा. तर मी संन्याशी आहे, मला तो अनुभव नाही आहे. मग आमची पत्नी सोडील. तुकार ज्ञानेश्वर महाराज म्हणले एक काम कर, ते ज्ञान मला मी नाही सांगू शकत, तू देऊला जा, देऊला जा, तो अनुभव तुकाराम महाराज सांगतील. कारण अनुभव आले अंगा ते या जगदित एक वाक्य बोलू का? बुद्धिवान आहात तुम्ही सर्वजण. व्याख्या ही कायम, लक्षपूर्वक आहे का, व्याख्या ही कायम पराधीन असते, अनुभव हा आपला असतो. लक्षपूर्वक आहे का? व्याख्या ही कायम पराधीन आहे, कारण ती कुठं सत्य ठरेल काही सांगता येत नाही, आपल्या जीवनात ठरेल असं काही नाही. हो, पण अनुभव हा आपला असतो. म्हणून अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. तुकाराम महाराजाकडे जा, तुकाराम महाराज तुला याचं ज्ञान सांगतील. तो गेला देहूला. तुकाराम महाराजांचं घर कुठे हो? समोर जा, भजन करत बसले असतील. तुकाराम महाराज तिथे भजन करत होते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कुठून आला रे बाबा? परळी तालुक्यातून आलो महाराज. बरं काय, एका कीर्तनकार बुवानी सांगितलं, तेथे कोणी सोडविना, सर्व यादी सांगितली त्यांनी. आमची पत्नी सोडविली की नाही हे विचारण्यासाठी आलो. ज्ञानोबरायाने मला तुमच्याकडे पाठवलंय. आता माझ्या ज्ञानोबरायाने सांगितलं तरी तुला पटलं नाही वय. मग तुकाराम महाराजच येते. खरं सांगू, तुकाराम महाराजांची टेस्ट वेगळी आणि ज्ञानेश्वर महाराजांची टेस्ट वेगळी. ज्ञानेश्वर महाराजांना लय कुणाला जास्तच भय दाखवायचं झालं किंवा कुणाला जास्त टोकून बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज फक्त मूर्ख शब्द वापरत आहेत. याच्यापेक्षा अधिक नाही, अधिक नाही. ती त्यांची विवेक आहे त्यांचा तो. पण तुकाराम महाराजाची टेस्ट वेगळी आहे. शिवीत द्यायची असेल तर तुकाराम महाराजाकडे यायचा. हा काय माल होता महाराज. विठ्ठल मला द्यायच्या नाही शिव्या, फक्त ऐकून घ्या. तुकाराम महाराज म्हणले, काय म्हटला तू? ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलं, तुला ते पटलं नाही? हो, तिथे आमच्या पत्नीचं नाव नाही ना, मग आमची पत्नी सोडविल की नाही? तुकाराम महाराजांनी उभाट्या नांगर धरला असा. उभाट्या कळते तुम्हाला आपल्या इकडं उभाट्या नांगर म्हणजे त्याच्यावर दगड बांधायचा आणि दगडावर पुन्हा उभं राहायचं. हा, तुकाराम महाराजांना अशा मुळातूनच काशा काढायला सुरुवात केली. तुकाराम महाराजच ते. तुकाराम महाराज म्हणले, वेड्या, माझे ज्ञानोबाराय सांगतील याच्यापेक्षा मी वेगळं काय सांगू शकणार आहे? तेच खरंय, तिथे ती सुद्धा सोडवणार नाहीये. कारण मग तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं. स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत सेवटीचा अंत नपवे कोणी. मग पुन्हा प्रमाण दिलं बरं का. यमाची हाती बांधुनिया देती भूषणे घेती. रिपीट नको बोलताना. भूषणे घेती काढूनिया. तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला. महाराज, अरे हे दिसतंय तसं नसतं, म्हणून जग फसतं नाही, फसलं असं म्हणायचं. कारण तुकाराम महाराज म्हणले, हे कधी काय काढून घेतील तुम्हाला सुद्धा महाराजांनी दृष्टांत दिला म्हणून सांगतो. एक म्हातारं मेलं, मरू नये कोणी, मेलं ते म्हातारं. आणि त्याची ते कानामध्ये त्याच्यात ही होती, बिग बाळी होती. हा वा, इथं कोणी असेल तर नाही भाऊ बरं का. कुणाच्या असायचे ते म्हणायचे, मलाच पाहून म्हटलं का काय. आमचं कीर्तन ठरलेलं असते. हां, आणि ती बिग बाळी तुमच्या एका नाही, तुमचं नाही, मी दुसऱ्या गावचं म्हणतो. नाही दरसाल माझं पाठीमागून मग शर्ट तुम्ही. आणि मग ते म्हातारं मेलं. म्हातारं मेल्यानंतर मग ते स्नानाला काढ लगेच काढतात बरं का, लगेच काढतात. आणि ते स्नानाला काढून हे पाहुणे मंडळी मग ते स्नान घालतात. आणि खरं सांगू, काय लोकांचे नाटकं असतात कळतच नाही. जोपर्यंत जिवंत असतं ना तेव्हा अर्ध्या बादलीत स्नान होतं त्याचं. आणि मेल्यानंतर 4 बादल्या असतात महाराज, 4 बादल्या. आणि किती बघा, एका ठिकाणी मी होतो म्हणून काही लोक त्याच्यात पाणी पाहतात, इसन टाका म्हणे, इसन टाका. अरे तसं जरी ओतलं तरी काय होणार नाही आता त्याला. आता लोक इसन कळते का तुम्हाला? इकडे आलो म्हणून मी इसान, हो थंड पाणी सोडा, थंड आहे, इसन टाका म्हणतात ते. अरे काय त्याच्यात आता त्यातला जीवच गेला, काय इसानच राहिलं नाही, तर आता इसन टाकून का उपयोग आहे? पण तरी महाराज मग त्याला स्नान घालायला सुरुवात केली. हे पाहुणे मंडळी कोणी यायचं, तांब्या टाकायचं, त्याच्या अंगावर पाणी ओतायचं.
त्या नेमकं म्हाताऱ्याच्या कानात बिगबाळी होती, ती सोन्याची 1 तोळ्याची होती, मला घरून कुठं घालायची. आणि ती बिगबाळी त्या म्हातारीनं बघितली. म्हातारी म्हणजे त्याची पत्नी. आणि ती पत्नीने विचार केला, मी जर आता ही बिगबाळी जर नाही काढली तर कुणी दुसरं लाजकाजं म्हणणार पण नाही. आणि म्हातारा जाता जाता कसं तोळा आहे 60,000. बरं 60,000चं वाटोळं म्हातारं करून जाते. मग आता काढू तर लोक म्हणतील एवढ्या सोन्यासारखा देह गेला. आणि म्हातारी कानावर तुटून पडली. आणि न काढू तर 60,000चं वाटोळं होतं. काय आयडिया होती, मला आयडिया सारे गम फेम झालेली होती. म्हातारी म्हणले मी तर काढणार नाही आणि म्हाताऱ्यासोबत तर जाऊ देणार नाही. म्हातारी आली जवळ. तुम्ही म्हणसा तुला कसं काय माहीत, मी तिथंच होतो सर्व पायासाठी. आणि आले आणि 1 तांब्याभर पाणी घेतलं आणि त्या म्हाताऱ्याच्या चरणावर टाकलं, तिने पायावर टाकलं. पायावर टाकलं. जे पाय घट्ट धरले म्हातारीनी आणि जे हांबरडा फोडला महाराज म्हातारीने, जोरात रडायला लागली. कशी रडते आता ते हा म्हातारी हे आक्रंद करून रडायला लागली. बाबा म्हातारी खायच्या स्वरात नाही रडत. हा हा बाटा कंपनी शिवाय कोण म्हटलं ते मला म्हणू द्या, तुम्ही नका कोणी म्हणू. कीर्तनकार मी कोणतरी स्वर काढा इथं. बाटा कंपनी शिवाय दुसऱ्या कंपनीचा जोडा तुम्ही कधी घातला नाही बाई. वा, अख्ख्या माणसांचं लक्ष गेलं, पाहुणे मंडळीचं. आणि म्हातारीने असं बघितलं, सर्वांचं लक्ष आपल्याकडे आलं. हे म्हातारीला कळालं. तेव्हा मग म्हातारीने वर्णन वर सुरू केलं ते संतान. आणि म्हातारी वर्णन मग धोत्रावर केलं. टेरिकॉटच्या धोत्राशिवाय धोतर तुम्ही कधी घातलं नाही बाई. वारकरी राजा धोतर. मग अख्ख्या लोकांचं लक्ष पुन्हा म्हातारीकडे गेलं. पुन्हा तिने वर्णन वर केलं सुरू. चांदीच्या करगोट्याशिवाय धोतर कधी तुम्ही बांधलं नाही बाई. तीव्र स्वर लावतो थोडासा. सर्वांचं लक्ष तिथपर्यंत गेलं. पुन्हा वर्णन वर सुरू झालं महाराज. महात्मा गांधीजीच्या खादीशिवाय शर्ट तुम्ही कधी घातलं नाही बाई. बर, सोन्याची साखळी किती दिवस तुमच्या गळ्यात शोभत होती बाई. कुठे आहे ती मग? हा एक विचारच आहे. आणि इथपर्यंत वर्णन सुरू आलं. कारण कमरेवरून कुठं आलं? नेहरू सदऱ्यावर. नेहरू सदऱ्यावरून इथं आलं. का बरं वर चाललंय? तिला एस टी स्टँडवर जायचं होतं ना. हा, आणि मग वर्णन पुन्हा वर्णन सुरू केलं महाराज तिने. पवित्र तुळशीची माळ कशी तुमच्या गळ्यात शोभती बाई. आणि अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली म्हातारी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं. म्हातारी इथं थांबली. मग कुणीतरी असे म्हातारे आपले बाबासारखे ते कोणी म्हणले, ओ गणपतराव काय अहो तेवढी बिगबाळी काढा, बिगबाळी काढा. काय पाहिले माझ्याकडं? घेतली ना काढून. तुकाराम महाराजांनी तो दृष्टांत दिला इथे. यमाची हाती बांधुनिया देती भूषणे घेती काढोनी. म्हणून ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास. धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. ऐसिया चोरांचा ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा या सर्व जगताचा मी अनुभव घेतला आणि अनुभव घेऊन मी तुझी कास पकडलेली आहे म्हणून धरली तुझी कास तुका म्हणे. मग हे कोणी सोडवणारे नाहीये तर मग त्या संकटातून आम्हाला कोण सोडवणार आहे? दुसरं कोणी नाही. हरिविन कोणी नाही सोडविता. हरिविन कोणी नाही सोडविता. पुत्र बंधू कांता संपत्तीचे. पुत्र बंधू कांता संपत्तीचे. हरिविन कोणी
बंधुकांता संपत्ती हरी विन कोणी नाही सोडविता हरी विन कोणी नाही सोडविता हरी विन कोणी नाही सोडविता पुत्र बंधुकांता संपत्तीचे पुत्र बंधुकांता संपत्तीचे हरिविन कोणी नाही सोडविता पुत्र बंधुकांता संपत्तीचे. मग त्या संकटातून दुसरं कोणी सोडवणार नाही. सोडवणार आहे फक्त आणि फक्त परमात्मा. म्हणून तेने विन जीवा सुख नोहे. मग महाराज त्याच्याशिवाय जर कोणी सोडवणार नसेल, त्याच्याशिवाय जर समाधान प्राप्त होणार नसेल, त्याच्याशिवाय जर जीवनाची परिपूर्णता होत नसेल, जसा गंगेचा ओघ हिमालयातून निघाला आणि गंगासागरला जाऊन समुद्रामध्ये स्थिरावला, तसं या मानवी जीवनाचा ओघ हा निघतो, जन्म होतो आणि त्याची परिपूर्णता जी आहे ती परमात्म्याशी एकरूपता साधण्यामध्ये आहे. ठीक आहे महाराज. मग ज्या भगवंतासाठी आम्हाला हा नरदेह मिळाला प्राप्तीसाठी, मग तो परमात्मा आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय जर भागणारच नसेल तर त्याचा पत्ता आम्ही लिहून घेतो. सांगा लवकर तो परमात्मा कुठे राहतो. आणि मग तुकाराम महाराज म्हणले कुठे राहतो याचं उत्तर मी दुसऱ्या चरणात तुला असे भक्ताची 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 वा बाबा सुंदर. कधी कधी चाली प्रमाणाचा भाव वेगळा असतो आणि चाल वेगळीच होती कधी कधी, असे अनुभव येतात. असे सांगा महाराज तो परमात्मा कुठे राहतो. आम्ही पत्ता लिहून घेतोय. तुकाराम महाराज म्हणजे गे लिहून पत्ता. असे भक्ताची तो परमप्रयोजन असणारा परमात्मा भक्तांच्या घरी राहतो. असे भक्ताची, मी जरी बहुवचन बोललो असेल पण इथे भक्ताची हा चे असे भक्ताची घरी एकवचनच आहे इथं. भक्तांच्या घरी तो परमात्मा राहतो. आता प्रश्न निर्माण होतो तो काय करतो ते नंतर बघू आपण. भक्ताच्या घरी परमात्मा राहतो तर कोणत्या भक्ताच्या घरी राहतो. कारण भक्ताचे प्रकार आहेत चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीच भरत. हे थोडंसं 5 मिनटं लक्षपूर्वक बरं का. एक 5 मिनटंच फक्त तुमचे, माझा अख्ख्या अभंगाचा भाव इथं तुम्हाला समजून जाईल. फक्त एक 5 मिनटं आळूमाळू अवधान नका देऊ. मग तरी अवधान ऐकले दिजे. सर्वस्व सर्वांगाचे कान तुम्ही माझ्याकडे फक्त 5 मिनटं द्या. गिव्ह मी रिक्वेस्ट. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या घरी परमात्मा आहे, पण कोणत्या भक्ताच्या घरी आहे.
कारण गीतेमध्ये मग भक्ताचे प्रकार सांगितले, 4 भक्ताचे प्रकार आहेत. तर तुकाराम महाराज काय आम्हाला आता जास्त वाया जायला नका सांगू, मग डायरेक्ट पत्ता सांगा की कोणत्या भक्ताच्या घरी राहतो. हे 4 भक्ताचे प्रकार आहेत: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 5 मिनिटं लक्ष पुरवा. मग अर्थ भक्ताच्या घरी परमात्मा आहे का? नको, नाहीये. का नाहीये? त्याच्यासाठी विको कमी करा. का नाहीये? त्याच्यासाठी अर्थ भक्त कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल. अर्थार्थी भक्ताच्या घरी परमार्थ आहे का? परमात्मा आहे का? नाही. का नाहीये? अर्थार्थी भक्त कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल. बर, जिज्ञासूच्या घरी आहे का? नाहीये. का नाहीये? त्याच्यासाठी जिज्ञासू भक्त कुणाला म्हणतात कळून घ्यावं लागेल. मग कोणत्या ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा आहे का? हो आहे. का आहे? त्याच्यासाठी ज्ञानी भक्त कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल. एवढे 4 मुद्दे जर माझे व्यवस्थित कळाले तुम्हाला तर माझा अख्खा अभंग तुम्हाला हृदयस्थ होईल. विठ्ठल विठ्ठल बोलत चला बरं का, आपण खेळीमेळी करू म्हणजे माझे 4 मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहिला कोणता भक्त सांगितला जरा सांगत चला, माझं वय झालेलं आहे, विसराळू माणूस आहे मी. पहिला कोणता आहे? आर्त भक्त. बर, आर्त भक्ताच्या घरी परमात्मा आहे का? नाहीये. कोण म्हणतं नाहीये? ज्ञानोबा राय म्हणतात आर्त तव आर्ता चेनी व्याजे. एक घेऊ आपण, ज्ञानोबा रायची आखी उभी घेऊ. आर्त भक्त कुणाला म्हणतात? का आर्त भक्ताच्या घरी परमात्मा नाहीये? आर्त भक्त त्याला म्हणतात, ऐका सर्वांना कळलं असं करतो हा पाठीमागचे पण. आर्त भक्त त्याला म्हणतात संकट निवारण व्हावं, विपत्ती निवारणार्थ जो भगवंताची भक्ती करतो. म्हणजे साप दिसला की राम राम म्हणतो आणि साप गेल्यानंतर मग म्हणतो कुठे रमला ग कान्हा. असा जो आर्त भक्त आहे, संकट आलं की देवाचं स्मरण करतो आणि संकट संपलं रे की भगवंताला विसरून जातो. त्याला आर्त भक्त म्हणतात. अशा आर्त भक्ताच्या घरी परमात्मा राहत नाही. का राहत नाही? एकाच वाक्यात उत्तर देतो, तो फक्त आपल्यावरचं आलेलं संकट निवारण होण्यासाठी देवाची भक्ती करतो. हा त्याचा मूळ हेतू हे आहे. आर्तत्व आर्ता चेनी व्याजे. उदाहरणार्थ किती उदाहरणं देऊ तुम्हाला? भागवत घ्या, नाही तर रामायण घ्या, नाही तर एखाद्या शिवकथेमध्ये सुद्धा तुम्हाला उदाहरण ते ऐकायला भेटेल. आर्तत्व आर्ताचे व्याजे. संकट पडल्यावर द्रौपदी घ्या. मला विस्तार नाही करायचा हा बाबा, विस्तार नाही करायचा. द्रौपदी आर्त भक्तच आहे. संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी. देव गेला ना. सुदामा घ्या, गजेंद्र घ्या. गजेंद्र सुद्धा आर्त भक्तच आहे. तोही संकट निवारण व्हावं यासाठी देवासाठी अगोदर नाही. अगोदर काय करत होते? ते भागवतात कथा आहे, थोडक्यात सांगतो. गेले सर्वजण जलक्रीडा करण्यासाठी. हे हत्ती जे असतात ना ते पाण्यात गेले की जलक्रीडा करतात. सोंडेत पाणी घेतात आणि एकमेकाच्या सोंडेवरून पाणी असे हाणतात महाराज. त्यांना विशेष आनंद भेटतो त्याच्यातून. आणि मग हत्तीचा परिवार, गजेंद्राचा परिवार सर्व काही त्या सरोवराच्या तिथे गेला. सर्वजण जलक्रीडा करू लागले. ऐका ऐका ऐका. करता करता स्थान भिन्न पडलं आणि एका नकराने पाय धरला हत्तीचा पाय. आणि हत्तीचा पाय धरल्यानंतर नकराच्या परिवाराने आत ओढायला सुरुवात केली हत्तीला. आणि गजेंद्राचा जो परिवार होता, हत्तीचा परिवार, यांनी बाहेर ओढायला सुरुवात केली. बरेच दिवस ओढातानी सुरू झाली महाराज, पण काही जमलं नाही. कशामुळे नाही जमलं? स्थान भिन्न पडलं. स्थान भिन्न पडला. हे बघा, आपल्या स्थानावरती आपण बॉस असतो. म्हणून ते एक लोक म्हणतात कुत्ता आपने गली में भी शेर बन जाता है. तुम्हाला नाही ऐकायला ना तिकडच्याला? त्याच्यासाठी जवळ बसावं लागतं. काही विशेष माल हा जवळ भेटत असतो. कुत्ता आपने गली में भी शेर बन जाता है. मग आणि ते स्थान भिन्न पडलं महाराज तिथे. काय तो जर बाहेर असता तर हत्तीने त्याचं पार कायम चूर्ण करून टाकलं असतं. पण स्थान भिन्न पडलं, काही चालले ना महाराज. आणि सर्व उडू लागले. बराच दिवस ओढातानी सुरू झाली. शेवटी गजेंद्राचा परिवार, हत्तीचा परिवार थकला आणि हत्तीचा परिवार म्हणू लागला आता जाऊ द्या ना, किती दिवस ओढता आता,
पिकलेलं पान आहे. एक दिवस म्हणा ना पिकलेलं पान एक दिवस पडणारच आहे गळून. जाऊ द्या. आणि गेले ना सोडून महाराज. तो गजेंद्र म्हणाला, अरे 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 मला सोडून जाऊ नका. अरे तुमच्यासाठी काय नाही केलं मी. अरे याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्यात तुमच्यासाठी तर केलं. हे कोण म्हणत होतं? गजेंद्र. कोण? हत्ती. कोणता? ते हत्तीचं फक्त उदाहरण आहे. आपल्याकडे लावायचं हे, आपल्याकडे लावायचं ते कोणी हा ते आपल्याकडे लावायचं हे गजेंद्राचं उदाहरण महाराज. शेवटी गेले ना निघून महाराज. असं काही समजू नका. इकडे बघा ना, असे शर्टाचा काठ जरी एखाद्याच्या मांडीला लागला ना तर मांडी फाटला. असे कडक शर्ट घालणारे माणसं असे. पण कधी कधी काही गोष्टीत असे चुकल्या जातात ना आणि मग सबशेल फेल होतात. तिथे 6 माहीला नापास आणि वार्षिकलाही नापास होतात महाराज. नाही काही चालत. आणि गजेंद्राचा परिवार निघून गेला. शेवटी गजेंद्राला वाटलं हे सोडून गेले, आता कोण मला. मग त्याने ते पाण्यातलं कमळ घेतलं एक सोंडीने. सर्व कथाभाग तुम्हाला माहिती आहे असं समजून घेतो. आणि आकाशात ते भिरकावलं. जो कोणी ब्रह्मांडाचा मालक असेल तो मला या संकटातून सोडवील. ते परमात्मा धावून पण आला. सर्व तुम्हाला माहिती असावं. हक हे लक्ष्मी. परमात्मा कसा धावत आला? उदाहरण दिलं. गोळी मारली ना, गोळी तर आवाज येतो होतो, गोळी पुढे लागते ना. बस एवढ्या स्पीडने परमात्मा त्याच्यासाठी धावून आला ना. हक हे लक्ष्मी, हक हे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे लगत गोली. ठाय दिवशी गोळी मारल्यावर जसा आवाज इथे होतून गोळी पुढे लागती तसा लक्ष्मीला परमात्मा म्हणा, लक्ष्मी. ल शब्द तिथं उच्चारला आणि ह शब्द हत्तीजवळ उच्चारला. एवढ्या परमात्मा धावून आला, त्याचं संकट निवारण केलं. पण तिथे राहिला असं मात्र सांगता येत नाहीये. मग का राहिला नाहीये त्याचं कारण आहे, हत्तीने उद्देश डोळ्यासमोर एवढा ठेवला होता. कोणतं? माझं संकट कोण निवारण करेल. परमात्म्याने संकट निवारण केलं. गेले सोडून परमात्मा. म्हणून आर्त भक्त फक्त संकट निवारणार्थ भगवंताची भक्ती करतो. म्हणून आर्त भक्ताच्या घरी परमात्मा राहत नाही, तेवढ्या पुरता. मग आर्त दुसरा कोणता सांगितला? वा सुंदर. अर्थार्थी म्हणता बिभीषण शहाणा. थोडक्यात प्रमाण देतो बरं का. आता म्हणता बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाना. रामासी भेटला परी रामची नाही झाला. तुकाराम महाराजांनी फटकारला बिभीषण. रामाला भेटला आणि रामरूप नाही झाला. लक्ष हा तुकाराम नाही, मी पुढचं म्हटलो नाही, एवढंच म्हटलं फक्त. एवढंच म्हटलं मी. ऐका, तुकाराम म्हणाले काय आता याला म्हणावं. अरे रामरूप रावण झाला. म्हणून रामरूप झाला त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी कौतुक केलं. पण बिभीषणाला फटकारलं. म्हणून बिभीषण अर्थार्थी भक्त, सुग्रीव अर्थार्थी भक्त सांगणारा. नाही कळलं तुम्हाला? पाकिट देताना कळलं तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल अर्थार्थी भक्त. मग तेवढ्यासाठीच असतो ना. परमात्मा म्हणतो घे तुला काय लागेल ते संपत्ती घे, परंतु तुला मी भेटेल असं काही सांगता येत नाही. म्हणून अर्थार्थी भक्ताच्या घरी राहत नाही. अर्थार्थी. तिसरा कोणता? जिज्ञासू. मग जिज्ञासूच्या घरी राहतो का? नाही राहत. का राहत नाहीये? जिज्ञासू तव जाणावयाची नि लागे भजे. जिज्ञासू हा जाणण्यासाठी भजतो. 1-2 मिनटं आता आहे. तुम्ही म्हणाल 5 मिनटं लेच मोठे तुझे. 1 मिनटं आता, 1च मिनटं अजून लक्षपूर्वक. जिज्ञासू भक्ताच्या घरी नसतो. का राहत नाही तिथं? त्याचं कारण आहे जिज्ञासू जाणण्यासाठी बसतो. 1 मिनटं फक्त माझ्यासोबत चला, विचारसागरात चला, नाही तर तुम्ही पंचदशीत चला, नाही तर अमृतानुभवामध्ये चला. मग तो जिज्ञासू जर जाणण्यासाठी बसतो, लक्षपूर्वक आहे का, तर परमात्म्याला नेमकं कशाने जाणता येतं?
कशाने जाणता येतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, बाबा भगवान जानने की बात नहीं है, भगवान मानने की बात है. बर, लय जाणीवेचं ओझं घेऊन जरी तिथं गेला तरी तुकाराम महाराज म्हटले तो सुद्धा तिथे फेल जाईल. जाणीव नेनीव भगवंती नाही. अजून एक प्रमाणे बघा या हरिपाठातलं, अजून एक प्रमाणे, जाणीव नेनीव ओझे सांडुनिया दुरी आपण वस्तीकर वर्ततसे संसारी. त्याला बर कशाने तुम्ही जाणू शकाल? तुम्ही म्हणले शास्त्र आहेत ना, शास्त्रात प्रमाण दिले. कोणते प्रमाण दिलं? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमय प्रमाण. हे जड जाणार आहे तुम्हाला, मला माहिती आहे, पण फक्त ऐकून घ्या, ऐकून घ्या. एकच मिनिट लक्ष बघा. काय तुम्ही रात्रीले पोटभर हसला असाल म्हणून मी थोडंसं विशेष चिंतन सांगतो, ऐकून घ्या. दररोज माणसाने बुंदी खाऊ नये. एका दिवशी दररोज वेगळे वेगळे पदार्थ खाल्ले पाहिजे. ऐका लवकर. त्याला कशाने तुम्ही जाणू शकाल? एकच मिनटा. प्रमाण आलेत आपल्याकडे, 6 प्रमाण आलेत शास्त्रामध्ये. हो, कोणत्या प्रमाणाने भगवंताला जाणता येईल? विचारसागरामध्ये प्रमाण आले. अनुमान प्रमाण, उपमय प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थाप्रती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, उपमय प्रत्यक्ष प्रमाण 6 प्रमाण आलेत. कोणत्या प्रमाणाने जाणता येतं? ओ एक मिनिट. कोणत्या प्रमाणाने जाता येतं? अनुमान प्रमाणाने. यत्र यत्र धुमाहा, हे उघड डोक्याचा किस काढायचा असतो. आळंदीत ते जमत असते असं. मग ते सकाळी पाठ असतात. किती वाजता माहिती आहे का? सकाळी 6 वाजता पाठ असतात. कारण याच्या डोक्यात दुसरं काही घुसायला नको, त्याच्या अगोदर हाच ग्रंथ घुसावा म्हणून सकाळी पाठ असतात. आता इथे झोपायची वेळ हे सांगावं का? रजोगुणी वेळ सुरू झाल्यावर घटपट सांगू नये, मग चटपट सांगावं माणसाने, विठ्ठल विठ्ठल. पण तरीही मी प्रयत्न करणार आहे, तुम्हाला खेळतं ठेवत थोडंसं. अनुमान प्रमाण कशाला म्हणतात? ज्या अर्थी त्या अर्थी, याला अनुमान प्रमाण म्हणतात. ज्या अर्थी तिथे धूर निघतो त्या अर्थी तिथे निश्चित खाली पाणी वाहत आहे. असं नाही का? ती आजी म्हणते नाही असं नाही. ती आजीला पण कळालं, बुवा चुकला आजी म्हणते ती. हा, ज्या अर्थी असं कळालं पाहिजे. ज्या अर्थी तिथे धूर निघतो त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी. ज्या अर्थी तिथे धूर निघतो ना त्या अर्थी निश्चित तिथे अग्नी खाली असला पाहिजे. याला अनुमान प्रमाण म्हणतात. अनुमान प्रमाणाचा विषय होऊ शकतो का परमात्मा? अजिबात नाही होऊ शकत. बर, उपमय प्रमाण, उपमय आणि उपमान. उगा 2 मिनटं घेतो फक्त. उपमय आणि उपमान जाऊ द्या बरं, जाऊ द्या, नाही कठीण करत, नका टेन्शन घेऊ. देव कशाची उपमा. प्रमाण देतो, सोपं करतो महाराज, सोपं करतो. आमचे गुरुजी, आमचे सद्गुरू महाराज माझे म्हणायचे, कितीही कठीण असतं तर जेवढं बुद्धीचा कष्ट लावून सोपं करता येईल तेवढं कीर्तनात सोपं करा. आता इकडे बघा, उपमय प्रमाण. उपमय प्रमाणाने तरी उपमय आणि उपमान, गो सदृश्य गो गवया. हा कोणती उपमा देऊ शकता परमात्म्याला? म्हणून तुकाराम महाराजांनी सोपं केलं ते. देव कशाची उपमा, तुझी तुझ पुरुषोत्तमा, तुझी तुझ पुरुषोत्तमा. हे देवा, तुला देऊ नेमकी उपमा तरी कुणाची देऊ? कारण तू उपमयाच्याही पलीकडचा आहे, म्हणून उपमय प्रमाण नाही. बर, प्रत्यक्ष प्रमाण डायरेक्ट घेतो. प्रत्यक्ष प्रमाणाने तरी ईश्वर जाणला जाऊ शकतो का? समजा इथे एखादा बुद्धिवान माणूस म्हटला, उठला आणि म्हटला, काय काय पागल लोक आहे ते, पागल लोक आहे, झोपा मोडून इथे येऊन बसलेत, असं जर तो म्हटला तर तुम्ही त्याला काय म्हणसाल? आम्ही पागल नाही आहेत. मग कोण आहे तुम्ही? कोण आहे सांगा ना, लवकर सांगा ना, कोण आहे तुम्ही? त्याला विचारलं, का पागल म्हणतो तू आम्हाला? तो म्हणला, रात्रीच्या झोपा मोडून इथे बसले. कशासाठी आले तुम्ही इथं? लवकर बोला पटकन, कशासाठी आलेत? देवासाठी. बरोबर आहे का? इथं देव आहे का? देव आहे इथं? देव आहे का? आहे. दिसतो का? नाही. मग तो जो म्हणणार आहे ना, तो म्हटला एकतर श्राद्ध कर नाही तर बाप दाखव.
जर एवढे लोक दाबून ठेवलेत ना 11 वाजेपर्यंत कीर्तनात, देवासाठी ना हो, दाखव महाराज, ए कीर्तनकार बुवा आळंदीच्या, दाखव इथं देव कुठे, दाखव इथं देव. खरं सांगा, जर असं कुणी एखाद्याने मला जर बोलला देव दाखव इथं, तर मला देव दाखवण्यासाठी आहे का इथं? आहे का? नाही आहे, नाही आहे इथं देव. हो हो म्हणतात ते. ऐका ऐका, प्रत्यक्ष प्रमाणाने इथे आहे का? नाहीये. मग नाही का? आहे. कोण म्हणते आहे? कोण म्हणतं आहे? तुम्ही म्हणा ना, आम्ही सर्व. कोण म्हणतं? तुम्ही म्हणता आहे भाऊ, आहे ना देव इथं? आहे, दाखवा ना, दाखवा ना. आहे का? नाहीये. म्हणून तर ते लोक म्हणतात पागल आहेत हे सर्व, पागल आहेत म्हणे, पागल आहेत. पण त्याला म्हणा, त्याला तुम्ही म्हणा काय, बाबा इथं दिसत नाही, जरी दिसत नाही पण तू इथेच आहे. तू पागल म्हण आम्हाला, पण आम्ही पागल नाही, आम्ही शहाणे आहोत. शहाणा तो धनी घेतो येथे. म्हटलं तर म्हटलं पागल. तुकाराम महाराजाला पण लोक म्हटले वेडा झाला, वेडा झाला लालचावला भक्तीशी. त्या गवळणीला सुद्धा लोक म्हटले पागल झाल्या गवळणी, या पागल झाल्या म्हणले. तो कृष्ण निघून गेला आणि खुशाल त्याच्यासाठी इथं तो येणार आहे म्हणून इथे हे क्रीडा करत बसल्यात. येणार नाही, तो पागल झाल्या तुम्ही. त्या गवळणी पण म्हणल्या हा पागल तर पागल. दिल के कोने में अमृत के लच्छे है. ये पूज्यपाद मुरारी बापू, दिल के कोने में अमृत के लच्छे है. हम पागल है, हमें पागल ही रहने दो, क्योंकि हम पागल ही अच्छे हैं. क्यों पागल अच्छे है आम्ही? का आम्ही पागल म्हणून घेतो आणि इथं स्वतः शहाणे म्हणून घेतो? तर याचं कारण आहे काय, इथे देव नाहीये असं जरी तुम्ही म्हणत असाल, पण आम्ही म्हणतो काय, देव येथेच आहे. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची रंग भरे कीर्तनात. परमात्मा इथेच आहे, दिसत नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा भगवान जानने की बात नहीं है, भगवान मानने की बात है. विठ्ठल 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 विठ्ठल. वेद सांगतो आम्हाला तो परमात्मा आहे, म्हणून आम्हाला वेद प्रमाण मान्य आहे. पुन्हा अजून एक शब्द प्रमाण आमचे महाराज आहेत म्हणून ना, शब्द प्रमाणाने सुद्धा देव, ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द प्रमाणाला बलवत्तर प्रमाण मानलं. पण शब्द प्रमाण पण कुठपर्यंत काम करतं सांगू का? कुठपर्यंत? तुमच्या इकडं जत्रा भरती का? जत्रा, जत्रा, यात्रा नाही म्हणत मी. हा, त्या जत्रेत बघा एक असं हे येत असते, जाळी येते, जाळी येते, त्याच्यात पोरं अशी उड्या मारतात. इथं आहे का? हा, माझी लई इच्छा आहे त्याच्यात उडी मारायची. एकदा घेऊन चला ना. मला लहानपणापासून आहे ना त्याची इच्छा होती, भेटलंच नाही राव ते. बरं आता उडी मारावं तर कोणी पाहिलं फोटो टाकला तर चांगला एका संस्थांवर बुवा गादीवर बसला उड्या हाणतो, असं पण होईल. अंधारात एकदा मारूनच घेतो इथं आज. हा, ऐका ना, ती जाळी, जाळी इकडे बघा. मी कशासाठी सांगतो ऐका, मला सोपं करायचं म्हणून. शब्द प्रमाण काय करतं? सर्वात बलवत्तर प्रमाण शास्त्रामध्ये शब्द प्रमाण मानले. ते शब्द प्रमाण काय करतं? जशी ती जाळी आहे ना, जाळतं इथं इथं मारली असते पण ते पडायचं. मी एका जजगे महाराज आहे का मी अशी, ऐका ऐका, उडी मारली ना ती जाळी काय करते, असं वर घेते, माणसाला वर नेते. आणि वर गेल्यावर पुन्हा कुठे येतो? तो खाली येतो. पण वर जात नाही का? वर जात नाही? जातो ना, जातो ना. तो जेवढ्या जोरात उडी मारसाल तेवढ्या तो वर जातो, वर जातो. तसं आहे. ऐका, शब्द प्रमाण काय करतं? बलवत्तर आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे शब्द प्रमाण. हो, आम्हा घरी धन शब्द, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणतात, शब्दाचीच रत्ने. शब्द प्रमाण करतं काय आपल्याला? ते शब्द प्रमाण त्या स्वरूपापर्यंत घेऊन जातं, पण तिथे स्थिर करतं असं मात्र नाही. तिथपर्यंत जातं आणि पुन्हा परत खाली जागेवर. जशी ती उडी आहे ना, तसं शब्द प्रमाण सुद्धा माणसाला तिथपर्यंत घेऊन जातं आणि पुन्हा जागेवर आपल्या. म्हणून तर माणसं म्हणतात ना, काय तुम्ही त्याला म्हणा ना, मी वासुदेव तत्वता. त्याला म्हणा तुम्ही अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, हो सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वा घटी म्हणा बरं. तुम्ही रामासारखे हे एका तू माणूस म्हणतो, ओ मी कशाचा राम भाऊ. एखाद्याला म्हणा तुम्ही भगवंतासारखे आहात. ओ मी कशाचा देव बाबा, देव बिव नाही.
मग तुम्ही संत आहेत. मीच कशाचा संत? मी कशाचा संत? तुम्ही ईश्वर आहात. नाही ना, मी ईश्वर बी नाही. मग तुम्ही मूर्ख आहात. मूर्ख म्हणतो का मला? पुन्हा धावतं ती. मग मूर्ख म्हटलेलं जमत नाही, संत म्हटलेलं जमत नाही, हो भगवंत म्हटलेलं जमत नाही. नेमकं आपण कोण आहेत? हुयमाय, आहे मी कोण? करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग आपण खरं सांगा कोण आहे? खरं तर आपण ईश्वरच आहोत. सर्वा घटी राम. आपण ईश्वर स्वरूप. शिवोहम शिवोहम. तरी आपण काय म्हणतो? जीवोहम जीवोहम म्हणतो की नाही? आपण म्हणतो ना. मग शब्द प्रमाणाने आपल्याला म्हणता येतं असं काय? मी वासुदेव तत्वता. पण इथून खाली उतरलो की मग जीवोहम जीवोहम आपण जीव स्वरूपात येतो. बरोबर आहे? तसं शब्द प्रमाण आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातं, पण पुन्हा जाग्यावर आपण येतो. म्हणून तर तुकाराम महाराज सर्व संत म्हटले, पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची. अरे वेदाने सुद्धा मौन स्वीकारलं. श्रुतीने त्याला नेती नेती म्हणून तिथे स्थिर झाल्या महाराज. श्रुती बाबा थांब द्या. श्रुतीने ती नेती म्हणती. श्रुतीने ती नेती म्हणती. श्रुतीने ती म्हणती. श्रुतीने ती नेती म्हणती. श्रुतीने ती म्हणती. श्रुतीने ती नेती म्हणती. श्रुतीने ती नेती म्हणती. म्हणती अनुमानेना अनुमानेना एक गोविंद. श्रुतीने तिथे मौन पकडलं महाराज. वेदाने सुद्धा सांगितलं की त्याला जाणता येत नाही. मग करता काय येतं? त्याला फक्त मानता येतं. म्हणतो जिज्ञासू जो आहे ना, तो जाणण्यासाठी घटपट चितपट. आख महाराज आजादवाद परिणामवाद विवर्तवाद. मग संत काय म्हणले? तू करत बस. काय विवर्तवाद कर, नाहीतर आजादवाद कर. भगवान जाणता येत नाही. भगवान हा फक्त मानण्याची गोष्ट आहे. मग त्या जाणण्यासाठीच भसतो, त्याच्यातच आयुष्य जातो. मग त्याच्या घरीसुद्धा परमात्मा राहत नाही. कारण जाणण्यासाठी कर तुला काय खटाटोप करायचा तो. मग परमात्मा जर आर्तार्थी भक्ताच्या घरी राहत नाही, आर्त भक्ताच्या घरी राहत नाही, जिज्ञासूच्या घरी राहत नाही, तर मग नेमका राहतो कुणाच्या घरी? ज्ञानोबाराय म्हटले फक्त ज्ञानी भक्ताच्या घरी. याचा अर्थ बाकीच्याच्या घरी राहत नाही असं तुम्हाला म्हणायचं का? एक 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 घेतो ऐका. एखाद्या आईला 4 मुलं आहेत आणि त्या आईला विचारा, आई ए आजी तुला 4 मुलं आहेत, 4 मुलापैकी कोणता मुलगा आवडतो? तर त्या म्हातारीला जर म्हटलं ना कोणता मुलगा आवडतो, तर ती डायरेक्ट म्हणते, हो बाबा असं काय विचारता? अहो 4ही मुलं मला आवडतात. 4ही मी त्यांना जन्म दिलेला आहे. माझ्या पोटचे गोळे आहेत ते 4ही मला आवडतात. पण जेव्हा जास्तच असं जवळ जाऊन विचारलं ना, आजी नाही 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 त्याच्यात पुन्हा अजून कोण जास्त आवडतो? तर मग शेवटी म्हातारी सांगते काय? जो मला चांगला सांभाळतो, जो मला पैठणी आणतो, जो घरी आल्यावर पैसे कमवलेले माझ्या हातात आणून देतो, असा मला मुलगा आवडतो. म्हणतात का नाही मग थोड्या अंगाने का होईना, तो मला आवडतो. तसं ऐका, बाकीचे हे जसे त्या आईला 4ही मुलांमध्ये सर्वच प्रिय आहेत, परंतु जो चांगला जास्त सांभाळतो तसा प्रिय आहे ना, तसं हे 4ही भक्त आहेत ना, या सर्वावरच देवाचं प्रेम आहे. पण विशेष प्रेम जे आहे ते ज्ञानी भक्तावरती आहे. म्हणून सबसे अधिक ज्ञानी मोही भावा विठ्ठल विठ्ठल. मला ओवी आठवत नव्हती म्हणून मी हे केलं. ज्ञानोबा म्हणतात, मनोनी आपुलाल्या हिताची लोभे,
मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीच करी वालभे, ऐसा ज्ञानी या एकू. विठ्ठल विठ्ठल. काय माहिती आहे का, आमचे डॉक्टर महाराज जाधव ज्यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार यावर्षीचा सरकारने दिला ना, ते म्हणत असतात प्रमाण जर असेल तर माणसाला बोलण्यामध्ये इंटरेस्ट येतो, पावर येतो, बळ येतं माणसाला. म्हणून आपुलाल्या हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीच करी वालभे, ऐसा ज्ञानी या एक. तो ज्ञानी भक्त मला सर्वात जास्त प्रिय आहे आणि त्या ज्ञानी भक्ताच्या घरी मी राहतो. असं काय विशेष आहे ज्ञानी भक्ताचं की त्याच्याच घरी तुम्ही राहता एक. आणि त्या ज्ञानी भक्ताचे लक्षण काय ते सांगा, का तिथे राहता. तर तुकाराम महाराज म्हटले तो परमात्मा ज्ञानी भक्ताच्याच घरी राहतो. का राहतो आणि त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण काय ते सांगा. तुकोबर आहे त्यात ज्ञानी भक्ताचं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणात. अर्थ भक्ताच्या घरी राहत नाही, अर्थार्थीच्या घरी राहत नाही, जिज्ञासूच्या घरी राहत नाही. मग कुठे राहतो, ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो. तर त्या ज्ञानी भक्ताचं नेमकी ओळख काय सांगा. ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो हो, मग त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण काय ते सांगा, म्हणजे आम्हाला डायरेक्ट तिथं जाता येईल. मग तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगतात आणि त्याच्या घरी का राहतो त्याचंही कारण युगपद एकत्र सांगतात महाराज. त्या ज्ञानी भक्ताचं काय लक्षण आहे, पहिलं लक्षण सांगितलं, चित्ती नाही आस. त्याच्या चित्तामध्ये कोणतीच आशा नाही आहे. म्हणून बघा तुकाराम महाराजाचा हा अभंग आणि गीतेतला तो श्लोक समान भाषांतर आहे. हा म्हणून वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालवलं. काय संतांचं वाङ्मय आहे, आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हो, तुकाराम महाराज म्हणतात त्या ज्ञानी भक्ताचं पहिलं लक्षण आहे चित्ती नाही आस. त्याच्या चित्तात आशाच नसते कोणती. आता बघा श्लोक, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यत. 39 लक्षण सांगितले भक्ताचे गीतेमध्ये.
भक्ताष्टकात. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण कोणतं असेल तर ते अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिय. तिथं पण निरपेक्षता. ज्ञानोबारांनी पहिल्या अध्यायात पण एक ओवी दिली बघा. तेने विनते निर्नाशिक कैसे सुख सापेक्षा. हा परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता तेची नाशिक. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या भक्ताच्या घरी तो परमात्मा राहतो. का राहतो तर त्याच्या चित्तामध्ये कोणतीच आशा नाहीये. हा त्याच्या चित्तामध्ये आशा ते समूळ खणून काढावी. सर्व संतांनी आपल्या अंतकरणातली आशा ही समूळ काढून टाकलेली. समूळ म्हणजे त्याची पार आत्यंतिक निवृत्ती केली त्या आशेची. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे एक लयरूप निवृत्ती असते बरं का, आणि एक आत्यंतिक निवृत्ती असते. लयरूप निवृत्ती म्हणजे उदाहरणार्थ दाढी केली, केसाची कोणती निवृत्ती झाली मग ती लयरूप निवृत्ती झाली. दाढी, चाटी, टक्कल, मुंडन, मंगल हे सर्व अर्थ एकच आहेत बरं का. चाटी जर केली किंवा दाढी केली तर केसाचं ते कोणती निवृत्ती झाली लयरूप निवृत्ती झाली. लयरूप निवृत्ती म्हणजे तात्पुरते काय तेवढ्या पुरतं. खोरं पुढं गेलं की ते केस असा करतो. गेलं का पुढं. म्हणून खेड्यापाड्यात एक मन म्हटल्या जाते काय, नाभी उठला खुंट फुटला असं म्हणलं जातं. मग ती केसाची निवृत्ती कोणती झाली तात्पुरती झाली. ज्याला तात्पुरती निवृत्ती यालाच म्हणतात लयरूप निवृत्ती. आणि एक आत्यंतिक निवृत्ती. समजा काही कारणाने व्हिटॅमिन्स कमी पडत असतात सर्वांनाच आणि मग ते केस कमी निघून जातात डोक्यावरचे. मग टक्कल पडतं. टक्कल पडल्यावर ही केसाची कोणती निवृत्ती झाली ही कायमची निवृत्ती झाली. त्याला शास्त्रामध्ये म्हटलात आत्यंतिक निवृत्ती म्हणत असतात महाराज. ऐका मी कुणी इथं नाही बरं का, आपले फक्त उदाहरण द्यावं लागतं. आत्यंतिक निवृत्ती झाली तसं ऐका, केसाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे टक्कल पडलं. त्या अर्थाने संतांच्या अंतकरणातली आशा, चित्तातली आशा ही लयरूप निवृत्तीसारखी नाही झाली, मग आत्यंतिक निवृत्ती झाली. आशा ते समूळ खणून काढावी भक्ता ऐसे जाना जे देई उदास गेले आशा पास. बर अजून प्रमाण देऊ का. आशा पास सतेरबद्ध्या काम क्रोध परायणा इहंत भोग कामार्थ म्हणयानार्थ संचया असेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. हे बघा, ज्याला कमी असतं ना त्याला आशा कमी असते, पण ज्याला जास्त असतं ना त्यालातली आशा असते. तुम्ही निरीक्षण करा समाज. ज्याला जास्त असतं ना त्यालातली आशा असते महाराज. हो, निस्सो वष्टी शतम शती दशशतम लक्ष सहस्त्र. आता कशाला डोकं खातो एवढं म्हणावता हे. जसं ज्याच्याकडे 100 आहे त्याला वाटतं 1000 व्हावेत, ज्याच्याकडे 1000 आहे त्याला वाटतं 1,00,000 व्हावे, डायरेक्ट 1,00,000वर उडी हाणा. आता ज्याच्याकडे 1,00,000 आहे त्याला असं वाटतं कोटी व्हावेत, ज्याच्याकडे कोटी आहे त्याला वाटतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा, ज्याला जिल्हा परिषद अध्यक्ष त्याला वाटतं मी आमदार व्हावं, आमदाराला वाटतं मी खासदार व्हावं, खासदाराला वाटतं मी मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटतं मी पंतप्रधान व्हावं, पंतप्रधानाला वाटतं मी राष्ट्रपती व्हावं, राष्ट्रपतीला वाटतं मी सार्वभौम राजा व्हावं, सार्वभौम राजाला वाटतं मी इंद्र व्हावं, इंद्राला वाटतं मी ब्रह्मदेव व्हावं, ब्रह्मदेवाला वाटतं मी भगवान महादेव व्हावं, महादेवाला वाटतं मी विष्णू व्हावं. हो, आशावधी कोगतः. म्हणून आशा ही माणसाची वाढतच जाते. म्हणून तुकाराम महाराज, आणि हीच आशा तुकाराम महाराज म्हणतात आमच्या अंतकरणात नाही. तुकाराम महाराज हे बघा, जीवाला सुद्धा आशा असते, जीवाला आशा, देवाला आशा. पण तुकाराम महाराज म्हणले पठ्ठ्या एवढाच एक असा आहे. तुकाराम महाराज म्हणले देवा जीवाला सुद्धा आशा आहे, तुला सुद्धा आशा आहे. आशा उपजली नीच वामनत्व आले त्यासी, आशेने दीन केले देवासी, कथा कायसी इतरांची जीवाला आशा. आता तुम्हाला सुद्धा एक आशा आहे, कोणती, कधी सुटते ही एक आशाची नाही, एका 2च मिनिटात सुटतात. ऐका जीवाला आशा, जीवाला आशा, देवाला आशा. पण तुकाराम महाराज म्हणले आम्ही संत एक आशा आहोत या जगतामध्ये की ज्यांना आशाच नाहीये. हो, म्हणून आम्ही देवा तुझ्याहून श्रेष्ठ आहोत. तुका म्हणे देवा तुझं हुन बळी
राहिलो निराळी ठेवून आशा. राहिलो निराळी ठेवून आशा, राहिलो निराळी ठेवून आशा. म्हणून देवा आमच्याकडे आशा नाहीये. म्हणून पहिलं लक्षण त्याच्या अंतःकरणामध्ये आशा नसते, चित्तामध्ये. आणि मग आशा नसते तर आशेशिवाय मनुष्य जगू शकत नाही. एक तात्विक चिंतन घ्या इथं. बुद्धिवान माणसं काही कोणी म्हणेल आशाच नाही तर आशाशिवाय तर जगू शकत नाही माणूस. कशाचं न कशाचं तरी आलंबन लागतं, त्याच्याशिवायच माणूस जगू शकतं बरं का. कशाचंच आलंबन नसेल ना तर मनुष्य जगूच शकत नाही, जगू शकत नाही. हे संत लोक म्हणतात आम्हाला कशाचीच आशा नाहीये. तुकाराम महाराज म्हणले कशाचीच आशा नाही देवा आम्हाला. पण आशा नाहीच का? मग आशा आहे ना. आशेशिवाय जगू शकणार नाही महाराज. एक असते विहित आशा आणि एक असते निषेध आशा. तुकाराम महाराज म्हणतात ह्या निषेध आशा आमच्याकडे नाही आहेत. एक आशा आहे जी आशा माणसाला आशा ठेवते. नाही कळालं? एक आशा माणसाला आशाळभूत ठेवते आणि ती आशा माणसाकडे असलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय जगू शकत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला पण एक आशा आहे. कोणती? विठ्ठल आमुचे जीवन देवा तुझ्याशिवाय करमणार नाहीये, ही एक आशा आहे आमच्याकडे. बाकी निषेध आशा आमच्याकडे एकही नाहीये. मग ऐका, देव का त्यांच्या घरी राहतो? त्यांनी जगताच्या सर्व आशा सोडल्या आणि आशा फक्त भगवंताशी जोडल्या गेली. मग देव म्हणतो त्यांनी जर सर्वस्वाचा त्याग सोडून माझ्याशी जर त्यांनी नातं जोडले, माझी जर आशा करत असेल तर मला सुद्धा अशाच भगवंताची आशा आहे, अशाच भक्ताची आशा आहे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि माझ्या आशी ठेवलेली आहे. म्हणून मी त्यांच्या घरी राहतो. असे भक्ताची घरी. हे बघा या अभंग आता कोणत्या भक्ताच्या घरी राहतो तर 3 चरणामध्ये 3 उत्तर सांगितलेत. चित्ती नाही आस हे वैराग्य आहे, हे वैराग्य आहे. अजून त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण काय आहे? त्याच्याकडे ज्ञान आहे. कोणत्या अंगाने? 3ऱ्या चरणात सांगितलंय. हो, अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू. त्यांनी भगवंताशीच नातं जोडलं, हे ज्ञान आहे. आणि तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, इथे भक्ती आहे. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसारे. शेवटच्या चरणामध्ये भक्ती आहे, 3ऱ्या चरणामध्ये ज्ञान आहे आणि पहिल्या चरणामध्ये वैराग्य आहे. वैराग्य, ज्ञान आणि भक्ती या त्रिपुटीने जो युक्त भक्त आहे अशाच भक्ताच्या घरी परमात्मा राहतो आणि त्याच भक्ताला ज्ञानी भक्त असं म्हणत असतात. मग अशा ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा राहून करतो काय? कामे न सांगता करी. मग काय कामं केले? अरे बापरे बापरे, याच्यावर तर फार पुढचा सप्ताह होईल एवढे दृष्टांत सांगता येतील. एका अभंगामध्ये 11 चरणामध्ये 22 दृष्टांत सांगितलेत. कोणत्या भक्ताचं काय काम केलं तेवढा अभंग म्हणतो आणि शेवट थांबून घेतो. तुम्हाला पण पाठ असतो तो अभंग. म्हणा उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया दाशी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे. सुरू झाला आता, सुरू झाला. चर्मरंग विको कमी करा सर्वांच्याच माईकचा. चर्म रंगू लागे कबीराचे मागे सजन कसया माळ्या सावत्यास मोठ विठ्ठल विहीर विठ्ठल मोठ विठ्ठल विहीर विठ्ठल माळ सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा चोख्या मेळा संगे नाम याची जनी धर्मा घरी पाणी नाम्या सेवे जेवी ज्ञानियांची भिंत अर्जुनाचे रथी पक्षी पोहे प्रीती गवळी याचे घरी वारपाळ बळी एकोबाचे ऋण अंबरुसीचे सोशी मीराबाई साठी नाही असं नाही का चुकलं माझं. मीराबाई साठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला घरी माती वाहे हुंडी त्या मेहत्याची कुंडलिकासाठी तुका म्हणे मात त्याची असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. सांगण्यासारखी कितीतरी उदाहरणं आहेत, परंतु एवढा अभंग सांगितला. वेळेत काय असतं? वेळेत एक तर यावं नाही तर वेळेत एक तर सोडावं असं म्हणतात लोक. पण मी उलट आहे. जर थोडेसे 10-15 मिनटं जर लेट झाले तर मी तेवढं तुमचं भरून देत असतो.
हा भरून देत असतो. कधी कधी ते आम्हाला आमच्या एका इथे एक भाऊ होता याच गावचा तुमचा, तो म्हणला महाराज 15-20 मिनटं पुढं गेलं तरी चालेल ना, आपले लेट झाले. म्हणलं तू काळजीच करू नको, तू म्हणला ना सकाळच्या काकड्यापर्यंत चालू दे. गेला ते, अरे मला कामाला लावलं, ते कुठं गेला? गेला का देऊ? धन्यवाद. मला वाटतं ते ऐकतोय काय की कीर्तन चांगलं आहे बरं का, हुशार आहे. महाराजांसोबत असतो ना ते भाऊ आमचे, ते काय त्यांचं नाव, हा सुंदर आहे, त्यांचा स्वभाव पण चांगला आहे. आणि माणूस लगेच माणूस जाणी जे बोले, माणसाच्या चेहऱ्यावरूनच कळते माणूस कसा आहे. संतांचे सेवक म्हणून आहे, खरंच कळत असतं, चेहऱ्यावरून बरंच काही कळत असतं. सांगू का तुमचं, चेहऱ्यावर बरंच अवलंबून असतं. हा कीर्तन सुद्धा चेहऱ्यावरच असतं. हा काही माणसांचे चेहरे बघितले की कीर्तन हे आपोआप आठवतं. आता मला तुमचं पाहून तसं आपोआप आठवलं कीर्तन. मी अभंग का घेतला ते बी सांगतो आता शेवटी. काही माणसाचा चेहरा बघितला की कीर्तन आपोआप चांगले चांगले भाव प्रगट होतात. आणि काही माणसाचं तोंड पाहिलं ना, पाठ केलेलं विसरून जातो. हा पण तुम्ही चांगले शांततेने बसले. मग कोणता भक्त असा, एखादा भक्ताचं उदाहरण सांगा ना, फक्त उदाहरण सांगा, कथा नका सांगू त्याची, की ज्या भक्ताच्या घरी तो परमात्मा राहिला. आणि त्या भक्ताचं घर कोणतं, हे विटामातीचं घर नाही, हा विटामातीचं घर नाही. असा कोणता भक्त आहे ज्यांच्या दरबारात आपण बसलो ना, असे हनुमंतराय ज्ञानी भक्त आहेत. ज्ञानी भक्त आहेत ज्यांच्या चित्तात कशाचीच आशा नव्हते. त्या सीतामातेने मोत्याचा हार दिला, कारण रामप्रभूजीने सर्वांना बक्षीस दिलं ना युद्ध झाल्यावर. आणि हनुमंताला काहीच नाही. सीता म्हणली, का हो तुम्ही सर्वांना बक्षीस दिलं, माझ्या हनुमंताला का काही नाही दिलं? रामप्रभूजी म्हणले, खरं सांगू सीते, त्याला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. हा माझ्याकडे 5 प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे 5 प्राण आहेत. पण 5 प्राण देऊ ना, तरी ते 5 प्राण देऊन सुद्धा माझ्या हनुमंताच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाहीये. एकश्च उपकाराय प्राणान दास्यामी ते कपे शेषश्च उपकाराय भवाम ऋणी नो वयम. वाल्मिकी पण म्हणतात त्याच्या ऋणामध्ये मी, म्हणून तर भरत भाई कपिसे उरीन हम नाही भरत बाई. या हनुमंताच्या उपकारातून आपण रघुकुल कधी उत्तीर्ण होऊ शकणार नाहीये. ते मग तुम्ही नका देऊ, मी देते. मग काय, माझ्या बापान दिलेला हार, तेव्हापासून बरं का हे बापान दिलेला. हा सासराचं झाकून ठेवते 2 तोळ्याचं आणि बापाचं 1 तोळ्याचं दाखवते. सासऱ्याने दिला. मग मोत्याचा माळ काढला आणि हनुमंताला दिला. हनुमंतराने घेतला, एका झाडावर गेले आणि मणी फोडू लागली ती. आता तेल ओतणारे असतातच, तेल ओतणारे रॉकेल. एक जण पळत गेला, सीतामाई सीतामाई. काय रे, तुमच्या बापाचा जाहीर अपमान चालू आहे. पुढं ते बघा झाडावर. काय झालं, तुमच्या वडिलांनी दिलेला मोत्याचा हार हनुमंताला तुम्ही दिला आणि तो हनुमंत ते रत्न फोडून टाकतो. हज सीतामाई आली, ए हनुम्या. काय गाई, अरे काय करतो ते? अरे ते रत्न आहे आणि ते रत्न फोडून टाकतो तू, कशासाठी फोडतो? तो म्हणला, आई याच्यामध्ये मी माझा परमात्मा पाहतो आहे का, तर राम आहे का पाहतो. ती म्हणली, म्हणजे तुला काय म्हणायचं? हे 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 याच्यामध्ये आई मी रत्न त्यालाच मानतो ज्याच्यात माझा राम आहे. नाही कळालं? हनुमंतराय म्हणतात, एवढे 11 वाजेपर्यंत जरी बसले मी त्यालाच रत्न मानतो ज्याला परमात्मा प्रीतीची आवड आहे. असा पण अर्थ घ्या तिथे. हां ती सीतामाई म्हटली, सर्व कथा तुम्हाला पुढची माहिती आहे. मग त्याच्यात राम आहे का पाहतो, तुझ्यात आहे का? हनुमंतराय म्हणले, आई माझ्यात आहे का काय? याच्यात जर राम नसला ना तर हा देह कधीच जाळून भस्म करून टाकेल. आहे म्हणजे तुझ्यात? हो, दाखव बरं. आणि मग महाराज, आता हनुमान चालीसा पाठेन तुम्हाला. हनुमंतरायाने असं, नाही मी फाडत नाही असं, मी आपलं उगाच हे करायला. एक कीर्तनकार हेच सांगत होता. मी हे आमच्या देऱ्याला आमचे एक भक्त आहेत आमचे, आणि ते सहज मला हा दृष्टांत सांगायला गेले. आणि म्हणले, मग हनुमंतरायाने सीतामातेच्या समोर असं हृदय फाडलं म्हणून, जे बूट घातले त्यातून जे शर्ट फाडलं ना,
म्हणजे ते एवढे भावविभोर झाले होते त्याच्यामध्ये. मी नाही फाडत आपलं, ऐका ऐका. आणि हनुमंतरायाने आपलं हृदय विदारण केले. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. सर्वजण म्हणा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप. राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप. राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप. सियावर रामचंद्र प्रिय हो, उमापति महादेव प्रिय हो. बोलो रे भाई सब संतन पुरे हो. हृदय बसव सुरभूप. कोण कोण दिसलं? सीता माता, लक्ष्मण आणि राम प्रभुजी. जासु हृदय आगार बसही राम सरचाप धर. संकट हरण मंगल मूर्ती रूप. राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय